नमस्कार मित्रांनो, मी भरत नागरे. एम-पी-एस-सी मिरर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज आपण एका नवीन संकल्पनेसह भेटत आहोत. ते म्हणजे काय? व्होकॅब्युलरी, इंग्लिश व्होकॅब्युलरीचा पार्ट आपण चालू करणार आहे. तर आज सुरुवात करूया इडियम्स आणि फ्रेजेसनं. आपले मग जर आपण बघितलं राज्यसेवा असो किंवा कंबाईनची मुख्य परीक्षा असो, तर या दोन्ही पेपरला इंग्लिश विषय आणि त्यामध्ये व्होकॅब्युलरी हा पार्ट महत्त्वाचा आहे. त्याच्यावर प्रश्न आलेले असतात, नाही का? तर आज आपण सुरुवात करूया मग इडियम्स आणि फ्रेजेस. तर पहिली बघा, चेकर्ड करिअर. चेकर्ड करिअर म्हणजे काय? अप्स अँड डाऊन्स इन लाईफ. अप्स अँड डाऊन्स इन लाईफ म्हणजे काय? तर जीवनामध्ये जे चढ उतार येतात त्याला आपण काय म्हणतो? चेकर्ड करिअर म्हणतो. बरोबर ना? म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये थोडेफार चढ उतार येतातच. आपण त्याला काय म्हणत असतो? चेकर्ड करिअर. आपल्याला माहिती आहे काय? जिंदगी एक सडक है. काय? जिंदगी एक सडक है, मस्ती से चलते रहो. उतार चढाव आते रहेंगे, बस गेअर बदलते रहो. म्हणजे त्यामुळं जास्त टेन्शन घ्यायचं नाही. परंतु फक्त आपण काय बघितलं पाहिजे, ज्या काही आपल्या चुका झालेल्या आहेत त्यातून आपण सुधारलं पाहिजे. म्हणजे चेकर्ड करिअर म्हणजे काय मग? तर चेकर्ड करिअर म्हणजे अप्स अँड डाऊन्स इन लाईफ, जीवनातले चढ उतार. बरोबर. नंतर सेकंड काय? डाईम अ डझन. डाईम अ डझन म्हणजे काय? व्हेरी कॉमन अँड ऑफ नो पर्टिक्युलर व्हॅल्यू. म्हणजेच काय? एकदम साधारण किंवा स्वस्त अशी वस्तू. बरोबर का? तर त्याला आपण म्हणतो डाईम अ डझन. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर आपण एखादं जर मार्केटमधनं नवीन शर्ट घालून आलोय, नाही म्हणजे नवीन शर्ट घेतलंय आणि ते गेलोय घालून. आपला मित्र काय म्हणतो, "अरे बापरे! किती भारी शर्ट आणलं रे." नाही का? मग आपण त्याला काय म्हणत असतो, "नाही रे, ते तसं स्वस्तच आहे. जास्त काही महाग नाही. जास्त काही त्याची किंमत नाही." म्हणजेच काय म्हणायचं त्याला? डाईम अ डझन म्हणजे काय? एकदम साधारण आहे ते. व्हेरी कॉमन आहे आणि नो पर्टिक्युलर व्हॅल्यू म्हणजे जास्त काही त्याची किंमत नाही आहे. बरोबर का? डाईम अ डझन म्हणजे काय मग? व्हेरी कॉमन अँड ऑफ नो पर्टिक्युलर व्हॅल्यू. परत एक लक्षात ठेवायचं, एक बेकर्स डझन म्हणून एक फ्रेज आहे. बेकर्स डझन. तर बेकर डझन्स म्हणजे काय? बेकर डझन्स म्हणजे 13 आणि डाईम अ डझन म्हटलं तर काय? व्हेरी कॉमन अँड ऑफ नो पर्टिक्युलर व्हॅल्यू. ओके. त्यानंतर थर्ड क्वेश्चन बघूयात, म्हणजे थर्ड फ्रेज बघूया, इडियम्स. ॲट वन्स विट्स एंड. ॲट वन्स विट्स एंड. आता आपल्याला वाचतानाच थोडं काही समजत नाही. ॲट वन्स विट्स एंड, बरोबर ना? तर त्याचा अर्थ तसाच आहे. काय? ॲट वन्स विट एंड्स म्हणजे ॲट अ लॉस ऑर कन्फ्यूज स्टेट. आपण कन्फ्यूजमध्ये नाही का, वाचतानाच आपल्याला अर्थ कळत नाही ना, तर त्याला आपण म्हणतो पूर्णपणे गोंधळात पडणे. ॲट अ लॉस ऑर कन्फ्यूज स्टेट म्हणजे ॲट वन्स विट्स एंड. तर आपल्यातले असतात बरेच जण, ते की काय, त्यांना म्हणजे लवकर ते निर्णय घेता येत नाही की आपण एम-पी-एस-सी केलं पाहिजे की यू-पी-एस-सी केलं पाहिजे. आपण राज्यसेवेचाच अभ्यास करायचा की कंबाईनचा केला पाहिजे, नाही का? म्हणजे मेनली असं. तर त्याला आपण काय म्हणतो? ॲट वन्स विट्स एंड. म्हणजे योग्य तो निर्णय न घेता पूर्णपणे गोंधळात पडणे, त्याला म्हणतो आपण ॲट अ लॉस ऑर कन्फ्यूज स्टेट. आपण मग योग्य निर्णय घेऊ शकत नाही आणि मग नंतर कदाचित लॉसमध्ये जातो, म्हणजे आपला रिझल्ट येत नाही. तर त्यामुळेच काय म्हणतात, ॲट अ लॉस. ॲट वन्स विट्स एंड म्हणजे काय? ॲट अ लॉस. त्यानंतर मग ॲन एक्स टू ग्रीन. ॲन एक्स टू ग्रीन म्हणजे काय? ॲन एक्स टू ग्रीन म्हणजे डुईंग समथिंग फॉर सेल्फिश रिजन. काय? डुईंग समथिंग फॉर सेल्फिश रिजन. त्यालाच आपण म्हणतो काय? अ पर्सनल इंटरेस्ट इन द मॅटर. म्हणजे की स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी आपण काहीतरी करणे. म्हणजेच काय? ॲन एक्स टू ग्रीन. म्हणजे आपण जर बघितलं असेल, पॉलिटिशियन पॉलिटिशियन म्हणजे जवळपास मॅक्झिमम त्यामध्ये येतात राजकारणी, नाही का? की त्यांचा उद्देश काय असतो? स्वतःचा फायदा करून घेणे. हा एकमेव त्यांचा उद्देश असतो. खूप मोजके सोडले तर ते चांगले असतात. त्यांचा प्रामाणिक हेतू असतो. म्हणजे काय? ॲन ॲक्स टू ग्रीन म्हणजे डुईंग समथिंग फॉर सेल्फिश रिझन किंवा अ पर्सनल इंटरेस्ट इन द मॅटर म्हणजे स्वतःचा फायदा करून घेणे. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघूयात मग. कीप वन ॲट अ बे. कीप वन ॲट अ बे म्हणजे काय? कीप वन ॲट अ डिस्टन्स म्हणजे आपल्यापासून दूर ठेवणे. बरोबर का? आपल्यापासून दूर ठेवणे म्हणजे कीप वन ॲट अ बे. आपल्याला माहिती आहे की आपल्या सर्कलमध्ये किंवा जवळचा एखादा व्यक्ती असतो की तो आपल्याला नेहमी अडचणीत आणणारा असतो. बरोबर का? तर मग आपण त्याला काय करत असतो? कीप वन ॲट अ बे म्हणजे त्याला आपल्यापासून दूर ठेवत असतो. म्हणजे काय? कीप वन ॲट अ डिस्टन्स. बरोबर का? कीप वन ॲट अ बे म्हणजे काय? कीप वन ॲट अ डिस्टन्स. त्यानंतर मग अ बिग ड्रॉ. अ बिग ड्रॉ म्हणजे काय? अ बिग ड्रॉ म्हणजे अट्रॅक्शन ऑफ लॉट ऑफ पीपल. अट्रॅक्शन ऑफ अ लॉट ऑफ पीपल म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? आकर्षण केंद्र म्हणतो. बरोबर का? अ बिग ड्रॉ म्हणजे काय? आकर्षण केंद्र. तर त्यालाच एक सिनोनिम्स पण, तर तो सिनोनिम्स काय? सिनोसियर. सिनोसियर. ओके. CYNOSURE म्हणजेच काय? त्याला आपण म्हणतो अ बिग ड्रॉ म्हणजे भरपूर लोकांचं जे आकर्षण केंद्र असतं त्याला म्हणतो आपण अ बिग ड्रॉ, अट्रॅक्शन ऑफ लॉट ऑफ पीपल. जर आपण बघितलं असेल उत्तराखंड. उत्तराखंड म्हणजे देवभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. बरोबर का? तर तिथलं जे निसर्गरम्य वातावरण आहे आणि बरेच तिथे देवांची जी प्रसिद्ध ठिकाणे नाही का? तर तिथे भाविक जण जात असतात किंवा एक निसर्गरम्य म्हणून ठिकाण ते प्रसिद्ध आहे. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो की उत्तराखंड इज अ बिग ड्रॉ फॉर द टुरिस्ट. बरोबर का? म्हणजे इट इज अट्रॅक्शन ऑफ लॉट ऑफ पीपल म्हणजे अ बिग ड्रॉ. बरोबर का? आकर्षण केंद्र. त्यानंतर नेक्स्ट बघूयात अ फॅबियन पॉलिसी.
फॅबियन पॉलिसी म्हणजे काय? टू डिले म्हणजे की तो निर्णय घेण्यास चालढकल करत असणे, म्हणजे पॉलिसी ऑफ डिलेइंग डिसिजन्स म्हणजे काय? फॅबियन पॉलिसी. जर सध्याचं आपण बघितलं अशातलं, तर आयोगाचं जर काम बघितलं म्हणजे नाही का MPSC, तर तिथे लवकर ॲड काढत नाही सुरुवातीला. तर ॲड काढले तर पेपर होत नाही, पेपर झाले तर रिझल्ट लावणार नाही, आणि रिझल्ट लावला तरी नियुक्त्या त्यांच्या लांबणीवर असतात. म्हणजे मुलांचं असं आहे, एकदा रिझल्ट लागून 1-2 वर्ष झालीत तरी पण त्यांना नियुक्त्या दिल्या नाहीत. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? फॅबियन पॉलिसी, बरोबर का? म्हणजे ते निर्णय घेण्यास चालढकल करत आहे, डिले करत आहे. त्याला म्हणतो आपण फॅबियन पॉलिसी. म्हणजे तसं बघितलं, आयोग आयोग निर्णय घेतात, परंतु आयोग नुसतं नावापुरती एक स्वायत्त संस्था राहिलेली. आयोगाच्या हातात काय आज काहीच नाही राहिलं, नाही का? ते सरकारच्या हातचं काय बाहुलं बनलेलं आहे. सरकारच्या हातचं बाहुलं बनलेलं आहे. त्यामुळं आपण काय म्हणतो, ते जे काही निर्णय घेते तर ते उशिरा घेते किंवा ते चालढकल घेते निर्णय घेण्यास. त्याला आपण म्हणतो फॅबियन पॉलिसी टू डिले, बरोबर का? फॅबियन पॉलिसी म्हणजे काय मग? टू डिले. त्यानंतर नेक्स्ट, ॲचलिस हिल म्हणजे काय? वीक पॉईंट किंवा ग्रे एरिया. ॲचलिस हिल म्हणजे काय? वीक पॉईंट किंवा ग्रे एरिया. त्याला म्हणतो आपण कमकुवत बाजू, बरोबर का? तर तुम्ही जर बघितलं असेल की म्हणजे आता काही काही प्रत्येकाच्या याच्यामध्ये थोडेफार कमजोरी असतातच कोणत्या ना कोणत्या, नाही का? परंतु स्पर्धा परीक्षा एक असं क्षेत्र आहे की तिथं आपल्याला कोणताच विषय हा आपला ॲचलिस हिल नको, म्हणजेच काय, तो आपला वीक वीक पॉईंट नको आहे. कारण कोणताही विषय जर आपला जर एखादाच कमकुवत असेल तर तो आपल्याला कमकुवत बनवणार, म्हणजे आपला रिझल्ट येणार नाही, बरोबर का? आणि तिथं आपण इतरांपेक्षा मागं पडणार. त्यामुळं स्पर्धा परीक्षेमध्ये आपला एकही विषय हा ॲचलिस हिल नको आहे. कोणी म्हणतं ना की ही इज अ गुड इन GS जनरल स्टडीज, बट सीसॅट इज हिज ॲचलिस हिल. म्हणजे काय? सीसॅट व त्याचा कच्चा आहे, कमकुवत आहे. परंतु स्पर्धा परीक्षेच्या याच्यामध्ये आपला एकही विषय हा ॲचलिस हिल नको, म्हणजे तो वीक नको. कारण त्याशिवाय आपण यशस्वी होणार नाही किंवा आपण त्याच्याशिवाय आपण क्लाउड9 अनुभवणार नाही. म्हणजे काय? क्लाउड9 म्हणजे काय मग? आता नेक्स्ट आपण बघूयात क्लाउड9. क्लाउड9 म्हणजे काय? ब्लिसफुली किंवा हॅपी, म्हणजेच काय? खूप आनंदित होणे, म्हणजेच ऑन क्लाउड9. म्हणजे आपण एक असा एक विचार करायचं की आभाळामध्ये जेव्हा क्लाउडवर 9चा अंक तयार होतो, नाही का? 9 सारखा तयार होतो, तर त्याला काय म्हणायचं? ऑन क्लाउड9. म्हणजे ब्लिसफुली किंवा हॅपी, तेव्हा आपण खूप आनंदित होतो, तर त्याला म्हणायचं ऑन क्लाउड9 हॅपी. म्हणजे आपण काय म्हणतो की ही वॉज ऑन क्लाउड9. कारण का? की त्याला मनासारखी पोस्ट भेटलेली आहे. मनासारखी पोस्ट भेटल्यावर आपण कसं असणार आहे? ऑन क्लाउड9 असणार आहे, म्हणजे आपण आनंदी असणार आहे, बरोबर का? त्यानंतर नेक्स्ट बघूयात, ब्रोकन रीड म्हणजे काय? अ वीक ऑर अनरिलायबल पर्सन, बरोबर? म्हणजेच काय? कमकुवत किंवा अविश्वासू व्यक्ती. म्हणजेच काय? ब्रोकन रीड. म्हणजे आपल्यापैकी असते एखादी अशी की जिच्यावर आपण लवकर विश्वास ठेवू शकत नाही, त्याला काय म्हणायचं मग? ब्रोकन रीड म्हणायचं, ब्रोकन रीड. त्यानंतर एमॉन्स सर्व्हिस म्हणजे काय? तर एमॉन्स सर्व्हिस म्हणजे टू कॉन्ट्रीब्यूट फॉर लॉंग सर्व्हिस. टू कॉन्ट्रीब्यूट फॉर लॉंग सर्व्हिस म्हणजे की खूप मोठी सेवा करणं एखादी, नाही का? म्हणजे आपण जर बघितलं बाबा आमटेचं उदाहरण, तर बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांची खूप सेवा घेतलेली, खूप सेवा केलेली, बरोबर का? म्हणजे आपण असं म्हणता येईल की बाबा आमटेंनी एमन्स सर्व्हिस केलेली. काय? तर त्यांनी कुष्ठरोग्यांची खूप मोठी सेवा केलेली. आणि त्यांचं सेवा केलेली म्हणल्यापेक्षा आपण त्यांचं बुक पण आहे काय? आत्मचरित्र. प्रकाश वाटा नावाचं त्यांचं आत्मचरित्र आहे. म्हणजे जे कुष्ठरोगी होते तर त्यांना प्रकाश दाखवला किंवा त्यांना वाट करून दिली, तर त्यामुळे त्यांचं आत्मचरित्र प्रकाश वाटा या नावानं आहे. आणि आता आपण जर बघितलं तर डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांना 2020चा साहित्याचा जो अनुवाद पुरस्कार असतो, तर संस्कृत या भाषेसाठीचा जो साहित्याचा अनुवाद पुरस्कार आहे, तर तो डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांना मिळालेला आहे. करंटचा क्वेश्चन आहे, म्हणजे करंटची बाब आहे आणि या संबंधी म्हणून ते सांगते का? तर डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांना साहित्याचा जो संस्कृत विषयाचा अनुवाद पुरस्कार आहे, तर तो 2020चा त्यांना मिळालेला आहे. तर तो कोणत्या बुकचं त्यांनी अनुवाद केलेला आहे? तर त्यांनी जे बाबा आमटे यांचं बुक होतं प्रकाश वाटा, तर त्यांनी अनुवाद केलेला आहे प्रकाश मार्गाह या संस्कृत ग्रंथामध्ये, बरोबर का? तर हे असं प्रकारचं पहिलंच ग्रंथ आहे की जो मराठीतून संस्कृतमध्ये अनुवाद केला आणि त्याला साहित्याचा अवॉर्ड भेटला, म्हणजे अनुवादाचा अवॉर्ड भेटलेला आहे. मग इथं लक्षात काय ठेवणार आपण? बाबा आमटे यांनी काय? एमन सर्व्हिस केलेली आहे, म्हणजेच काय? तर त्यांनी टू कॉन्ट्रीब्यूट फॉर लॉंग सर्व्हिस, त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी खूप मोठी सेवा दिलेली. त्यानंतर नेक्स्ट बघूया. तर नेक्स्ट आहे ॲपल पाय ऑर्डर. ॲपल पाय ऑर्डर म्हणजे काय? तर आपण मार्केटला गेल्यावर आपल्याला गाडी दिसते, म्हणजे काय याची? ॲपलची. तर तिथं ॲपल कसे असतात?
एकदम व्यवस्थित लावलेले असतात. म्हणजे अस्ताव्यस्त असतात का नाही, तर ते एका लाईनीमध्ये एकावर एक असे लावलेले असतात. तर त्याला काय म्हणतो आपण प्रॉपर लावलेले असतात. म्हणजेच काय ॲपल पाय ऑर्डर म्हणजे काय प्रॉपर किंवा नीटली व्यवस्थित, बरोबर का? म्हणजे आपला हाऊस पण तसंच असलं पाहिजे. कसं? अवर हाऊस शुड बी इन अ ॲपल पाय ऑर्डर किंवा इन प्रॉपर म्हणजे नीटली. कसं? तर नीटनेटकेपणा असलं पाहिजे आपल्या हाऊसमध्ये नाही का? आपलं घरसुद्धा हे कसं असलं पाहिजे? नीटनेटके म्हणजेच इन ॲपल पाय ऑर्डर असलं पाहिजे, बरोबर? त्यानंतर नेक्स्ट होल अँड कॉर्नर मेथड. होल अँड कॉर्नर मेथड म्हणजे काय? सेडी अँड सिक्रेटिव्ह किंवा आपण त्याला म्हणतो गुप्त व अप्रामाणिक म्हणजेच काय? होल अँड कॉर्नर मेथड, शेडी अँड सिक्रेटिव्ह. त्यानंतर नेक्स्ट बघूया. तर नेक्स्ट आहे हाय अँड लो. हाय अँड लो. हाय अँड लो म्हणजे काय? ऑल ओव्हर द प्लेसेस म्हणजे सर्व ठिकाणी. हाय अँड लो म्हणजे काय? ऑल ओव्हर द प्लेसेस. म्हणजे आपण बघितलं की आपण लायब्ररीमध्ये असतो आणि लायब्ररीमधून आपलं एखादं पुस्तक गहाळ झालेलं असतं, बरोबर का? ते पुस्तक गहाळ झाल्यानंतर काय करायचं असतं की ते जो कोणी आहे तर तो सर्व ठिकाणी बघत असतो. म्हणजे सर्व ठिकाणी बघतो, तो शोधतो, पुस्तक सापडतं काय? तर मग आपण त्याला काय म्हणतो? ही सर्च हाय अँड लो बट कुड नॉट फाइंड हिज बुक. म्हणजे काय? त्यांनी प्रत्येक ठिकाणी त्याचं बुक बघितलं, सर्वच ठिकाणी. हाय म्हणजे वरती पण, खालती पण म्हणजे सगळ्याच ठिकाणी, बरोबर का? तर त्या हाय अँड लो म्हणजे काय मग? हाय अँड लो म्हणजे ऑल ओव्हर द प्लेसेस. त्यानंतर नेक्स्ट इची फीट. इची फीट म्हणजे काय? इची फीट म्हणजे काय? द वन हू लव्स ट्रॅव्हलिंग. द वन हू लव्स ट्रॅव्हलिंग म्हणजे काय? इची फीट. म्हणजे ज्याला नेहमी फिरावंसं वाटतं म्हणजे कोण? इची फीट, बरोबर का? म्हणजे आपण जर बघितलं जे मार्केटिंग करतात तर त्यांच्यासाठी मार्केटिंग जॉब हा इची फीट आहे, कारण त्यांना नेहमी फिरावंसं वाटतं. मग इची फीट म्हणजे काय? द वन हू लव्स ट्रॅव्हलिंग. तर मित्रांनो आज आपण 15 इडियम्स आणि फ्रेज बघितले. नेक्स्ट सेशनमध्ये आपण कंटिन्यू करत जाऊ, ठीक आहे? तर व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांना शेअर करा, सोबतच लाईक करा आणि कमेंट करा, जेणेकरून मला काही जर तुमच्या सुधारणा म्हणजे काही सुधारणा करायची असेल तर कळत जाईल, ठीक आहे? थांबूया आपण. थँक्यू.